प्रभूची स्तुती असो. मी देवाच्या महान नावाला धन्यवाद करतो, कारण परमेश्वर चांगला आहे. पुन्हा एकदा आपल्यामध्ये परमेश्वराचे जिवंत वचन घेऊन येण्यास मला खूप आनंद आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आज पुन्हा एकदा आपण परमेश्वराच्या वचनावर मनन करण्याआधी एक छोटीशी प्रार्थना करूया आणि मग सुरुवात करूया. या आपले नेत्र आपण बंद करूया. महान सेनाधीश परमेश्वर पिता, पवित्र आत्मा, मी तुझ्या हातांमध्ये हे सर्व लोक सोपवतो. आज पुन्हा एकदा तुझं सामर्थ्य पुन्हा एकदा त्याच शक्तीने आमच्यामध्ये काम करू दे. तुझ्या वचनातील आत्मेनं आम्हा प्रत्येकाला तू तृप्त कर. तुझ्या वचनातील सामर्थ्याने आमच्या प्रत्येकाचे डोळे उघड, आमची बंधने तोड आणि पुन्हा एकदा तू तुझं खरे स्वरूप आम्हाला प्रगट कर. देवा, तुझ्या वचनातील प्रकटीकरणापर्यंत आम्हाला घेऊन जा. येशू तुझ्या नावात मी प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तर या सुरुवात करूया. आज आपण मननासाठी फिलिपिकरास पत्र याचा 4 अध्याय 13 वचन पाहणार आहोत. फिलिपिकरास पत्र 4 अध्याय 13 वचन. हे वचन काय सांगते? मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताच्या ठाई मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. हालेलुया. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताच्या ठाई मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. हे वचन फक्त उत्तेजन किंवा मोटिवेशन नाही, तर आज मी तुम्हाला यातल्या काही रहस्यमय गोष्टी सांगणार आहे. आणि त्या रहस्याला ऐकण्यासाठी आपलं पवित्र शास्त्र, आपलं वही, आपला पेन आपल्या बरोबर घेऊन बसा, कारण हे एक खूप गहन आत्मिक रहस्य आहे. जेव्हा तुम्ही ते ऐकाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की पौलाने हे वचन कोणत्या परिस्थितीत, कोणासाठी, कोणाबद्दल लिहिले होते हे तुम्हाला समजेल आणि मग कळेल की या वचनाचा खरा अर्थ काय होता. हालेलुया. बघा, कैदेत असताना पौल हे वचन लिहित आहे. पौल तुरुंगात आहे. पौलाने तुरुंगामध्ये 4 वेगवेगळी पत्र लिहिली. त्यामधलंच हे एक पत्र आहे फिलिपिकरास पत्र. आणि हे पत्र लिहित असताना त्याची मंडळी त्याच्याबद्दल खरंच दुःखी असेल कदाचित, आणि त्या मंडळीला तो ते पत्र लिहित आहे की मी सर्व काही करू शकतो. हालेलुया. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताच्या ठाई मी सर्व काही करू शकतो. याचा अर्थ तो तिथे एक रहस्याला सांगत आहे. जेव्हा आम्ही हे वचन वाचतो त्यावेळेला आम्हाला हे वचन कसे वाटते? जेव्हा कधी आम्ही वचन वाचतो त्यावेळेला आम्हाला असे वाटते की मी या जगातील सर्वात मोठ्या मोठ्या गोष्टींना अचीव करू शकतो, प्राप्त करू शकतो, किंवा मी हा जॉब मिळवू शकतो, किंवा मी ते घर घेणार म्हणजे घेणार, किंवा मी ते एखादं कठीण काम आहे ते मी करणार म्हणजे करणार. हे सर्व काही आमच्यासाठी प्राप्त करण्याबद्दल असते. आमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट प्राप्त केली तर आम्ही लगेच म्हणतो की मला जो सामर्थ्य देतो त्याद्वारे मी सर्व काही करू शकतो असं मी म्हणतो. पण पौल हे वचन तुरुंगात असताना लिहित आहे. पौल हे वचन, ही घोषणा तुरुंगात असताना करत आहे. पौल हे तुरुंगात कसे काय करू शकतो प्रियानो? कारण पौल जेव्हा हे वचन लिहितो तेव्हा तो रोमच्या तुरुंगात आहे. ओके, रोमी लोकांनी त्याला तुरुंगात टाकलंय येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितल्याबद्दल. त्याच्याकडे स्वातंत्र्य नाही आहे, परिस्थिती अतिशय कठीण आहे, त्याचं भविष्य अनिश्चित आहे, तरी सुद्धा तो काय म्हणतोय? मी सर्व काही करू शकतो. जेव्हा मी हे वाचत होतो त्यावेळेला मला हे समजत नाहीये की या परिस्थितीत हा करणार तरी काय आहे. या परिस्थितीत याला स्वतःच्या इच्छेने वागायला देणार तर कोण आहे? हा तुरुंगामध्ये असे कसे म्हणू शकतो की मी सर्व काही करू शकतो? हे वचन त्या बाहेरच्या दिसणाऱ्या परिस्थितीवर अवलंबून राहून तो लिहित नाहीये. तो त्याच्या आतल्या शक्तीवर आधारित आहे. आणि तो काय सांगत आहे मध्ये? मी सर्व काही करू शकतो म्हणजे मला सर्व काही मिळणार असे नाही, तर तो म्हणताय मी या तुरुंगातल्या शिक्षेमध्ये टिकू शकतो. मी माझ्या जीवनातल्या प्रत्येक परीक्षेमध्ये, त्रासामध्ये, अपमानामध्ये जिंकू शकतो, टिकू शकतो, संतुष्ट राहू शकतो. हालेलुया. कारण ख्रिस्त माझ्यात आहे. हालेलुया. ख्रिस्त माझ्यात आहे. बघा, तो म्हणताय मी इथे प्रत्येक अपमान सहन करू शकतो, मी इथे प्रत्येक शिक्षा सहन करू शकतो, मी फटके सहन करू शकतो, आणि ही परिस्थिती वर्षानुवर्ष बदलली नाही तरी देखील मी संतुष्ट राहू शकतो. हालेलुया. तुम्हाला समजतंय का मी काय म्हणतोय? माझी इच्छा आहे पवित्र आत्म्याने तुमचे डोळे उघडावेत आणि तुम्हाला या वचनाचा खरा अर्थ समजून द्यावा. पौल तुरुंगात आहे. हालेलुया. बघा, त्याला शिक्षा
किंवा मृत्यू होण्याची शक्यता आहे. आणि फिलिपियन्स चर्चला, फिलिपेकरास चर्चला ते पत्र तो लिहित आहे. या पत्रात तो त्याचा आनंद, त्याचं समाधान, त्याचा विश्वास याबद्दल बोलत आहे. म्हणजे तो बाहेर येईल की नाही हे अनिश्चित आहे, पण त्याचा विश्वास अटल आहे. तो तुरुंगातून सुटण्याबद्दल बोलतच नाही, तो तुरुंगातून बाहेर येण्याबद्दल बोलतच नाहीये. तो परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाण्याची त्याची वेळ निश्चित होत आहे आणि तो त्या काळाला एन्जॉय करताय, तो त्या काळामध्ये आनंद करताय, जो काळ एका साधारण माणसासाठी खूप कठीण आहे. आणि तो त्या तुरुंगात म्हणताय, मी सर्व काही सहन करण्यास शक्तिमान आहे. मी सर्व काही, मी सर्व परिस्थितीमध्ये संतुष्ट राहण्यास समाधानी आहे. हालेलुया. आज मला तुम्हाला सांगायचं आहे काही 5-6 अशा महत्वाच्या गोष्टी, ज्या गोष्टीतून आम्ही आमच्या जीवनाचे आत्मपरीक्षण करूया आणि आमचे जीवन पौलाबरोबर मिळते जुळते काय, किंवा एका खऱ्या ख्रिस्ती व्यक्ती बरोबर, शिष्यत्वाबरोबर आमचे जीवन जुळते का हे पाहूया. बघा, सर्व काही करू शकतो म्हणजे सक्सेस नाही. पॉइंट नंबर 1, सर्व काही म्हणजे सक्सेस नाही, तर स्थिरता आहे, स्टेबिलिटी आहे. सर्व काही म्हणजे पैसा, यश, चमत्कार नाही, तर दुःख, कमतरता, अपमान, तुरुंग आणि हे सर्व काही सहन करणे आहे. हालेलुया. बघा, काही स्कॉलर्स असे म्हणतात की हे वचन त्याच्या तुरुंगातल्या देखील समाधान प्रवृत्तीबद्दल लिहिण्यात आलं आहे. फिलिपेकरास जर 4:11 आणि 12 जर तुम्ही वाचलं तर तिथं लिहिलं आहे की तो म्हणताय, मला समृद्धतेमध्ये राहता येतंय, मला क्षुधित होऊन राहता येतंय, मला त्रास सहन करता येतोय, मला स्वतंत्रता देखील उपभोगता येते. हालेलुया. बघा, जगातले लोक काय म्हणतात, मी काहीही मिळवू शकतो. जगातले लोक काय म्हणतात, मी काहीही मिळवू शकतो. पण पौल म्हणताय, मी कोणत्याही परिस्थितीत टिकू शकतो, मी कोणत्याही परिस्थितीत संतुष्ट राहू शकतो, कारण मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताच्या ठाई मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. हालेलुया. इयोब, ज्याने सर्व काही गमावले पण तो परमेश्वरावर विश्वास ठेवत आहे. आणि एका बाजूला पौल, ज्याने येशूची सुवार्ता प्रत्येक परराष्ट्रीयांपर्यंत पोचवत तो तुरुंगात गेलाय. आणि हे वचन तो लिहित आहे की मी या तुरुंगात देखील सर्व काही करू शकतोय. आमेन. हालेलुया. बघा, तो काय करू शकतोय, तो प्राप्त करण्याबद्दल बोलत नाही, तो म्हणतोय मी सहन करू शकतोय. तो असे म्हणत नाही मी या जेलमधून बाहेर पडू शकतोय. तो काय म्हणताय, मी या जेलमध्येच वर्षानुवर्ष येशू सारखे सहन करू शकतो, कारण मला जो सामर्थ्य देतो त्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. हालेलुया. आमेन. तो काय म्हणतोय बघितलं, जर फिलिपिकरास 4:12 तुम्ही वाचलं तर तो म्हणतोय की मला समृद्ध होणं पण कळतंय आणि काहीही नसलं तरी जगता येतंय. ख्रिस्त आपल्याला परिस्थिती बदलायला नाही तर आपल्याला स्थिर बनवायला मदत करतो. आमेन. ख्रिस्त आमची परिस्थिती लगेच बदलत नाही तर आम्हाला स्थिर बनवतो. हालेलुया. म्हणून यशाया 40:31 मध्ये लिहिले की जे परमेश्वरावर आपली आशा ठेवतात, विश्वास करतात, त्यांना नवीन बळ मिळेल. हालेलुया. बघा, हे वचन खूप सारे लोक चुकीच्या अर्थाने वापरतात, कारण आजकाल समृद्धतेची सुवार्ता सुरू आहे आणि या समृद्धतेच्या सुवार्तेमध्ये लोकांना असं शिकवण्यात येतंय, या जगातली कुठलीही मोठ्यातली मोठी गोष्ट, आशीर्वाद, यश, चमत्कार, पैसा, सोनं तुम्हाला असेच मिळेल कारण येशूमध्ये तुम्ही ते सर्व काही प्राप्त करायला शक्तिमान आहात. हे वचन चुकीच्या अर्थाने शिकवले जाते. आज मी तुमचे डोळे उघडतो. योसेफ देखील तुरुंगात राहिला, पण देव त्याच्या बरोबर होता आणि त्याला देखील माहित होतं किती वेळ लागेल हे माहित नाही, पण परमेश्वर सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक करेल याची वाट तो पाहत नव्हता. तो त्या तुरुंगात राहत होता, तो भोगत होता, तो सहन करत होता.
पौल देखील कैदेमध्ये असून, तुरुंगात असून आनंद करताय. तो कसा काय आनंद करताय? आज आमच्याजवळ पैसा आहे, आज आमच्याजवळ गाडी आहे, 4 व्हीलर आहे, आज आमच्याकडे स्वतःचं घर आहे, स्वतःचा व्यवसाय आहे, तरी देखील आमच्या जीवनात आनंदाची कमतरता आहे. कारण आम्हाला असे वाटले होते, आम्हाला असे शिकवण्यात आले सैतानाकडून की हे सर्व गोष्टी खरं यश आहे, हाच खरा आनंद आहे. पण हे आनंद नाहीये. हालेलुया. पौल म्हणताय ख्रिस्त आमच्या बरोबर असणे आनंद आहे. हालेलुया. परिस्थिती बदलत नाही तरी आपली मन हे स्थिर ठेवणे आनंद आहे. आमेन. आणि मग तुम्ही म्हणू शकता की मी देखील ख्रिस्ताच्या ठाई सर्व काही करू शकतो जो मला सामर्थ्य देतो. पॉइंट नंबर 2, सामर्थ्य, स्ट्रेंथ, शक्ती बाहेरून येत नाही प्रिया. पौलाची ती शक्ती आतून येत आहे. पौलाला कोणी बाहेर काढत नव्हतं प्रियांनो, पण त्याला आतून बळ मिळत होतं. हालेलुया. काल तुम्हाला आतून बळ येत होतं. शमशोनला बाहेरची शक्ती होती. शमशोन खूप स्ट्रॉंग होता दिसायला, त्याची शक्ती त्याच्या केसांमध्ये होती, त्याच्या हातांमध्ये होती. हालेलुया. पण पौलाची शक्ती आत होती. सॅमसन आहे ना, म्हणजे शमशोन, याची जी बाह्य शक्ती होती ती शक्ती असून त्याचा उपयोग झाला नाही. तो मूर्ख ठरला गेला, तो फसवला गेला. हालेलुया. तो फसवला गेला. पण पौलाचं सामर्थ्य आतून होते. आमेन. दानिएल सिंहाच्या खड्ड्यात शांत आहे, त्या गुहेत तो शांत बसलाय. देव मला बाहेर काढेलच हा या लोकांचा विश्वास नव्हता. मला ही गोष्ट तुम्हाला खूप स्ट्रॉंगली समजवायची. काही परिस्थितीमधून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढेलच असे नाही, पण तुम्ही त्या परिस्थितीत टिकता की नाही हे महत्वाचं आहे. आमचा गैरसमज आहे, काही लोक तुरुंगातून बाहेर आल्यानंतर म्हणतात मी जिंकलो. पौल जेलच्या आत म्हणताय मी माझे सुयुद्ध केले. तो सुटलेला नाहीये, त्याचा अंत, त्याचा शिरच्छेद करण्यात आलाय. तो सुटलेला नाहीये. तो आजारी होता. परमेश्वराचे वचन म्हणाले माझी कृपा तुला पुरेशी आहे. तो असे म्हणत नाही अशी कृपा नको आहे, मला आरोग्यच हवाय. तो हे म्हणत नाही. आमेन. तुम्हाला समजत आहे का माझ्या प्रियांनो? तुम्हाला जर समजते तर आमेन म्हणा. समजते प्रत्येकाला? देव काय म्हणत आहे समजून घ्या. माझी कृपा तुला पुरेशी आहे याचा अर्थ काय? तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकू शकता. आपल्या शेजाऱ्याला सांगा हे आपण कोणत्याही परिस्थितीत टिकू शकतो. एक व्यक्ती जेलमध्ये गेला आणि जेलमध्ये गेल्यानंतर तो खूप मोठा गुन्हेगार होता. त्यानं बऱ्याच चोऱ्या केल्या होत्या, खून केले होते, दरोडे घातले होते, सावकारी केली होती. तो जेलमध्ये होता आणि त्याला जामिनावर थोड्या वेळासाठी सोडण्यात आलं. आणि ज्या वेळेला तो बाहेर येणार हे लोकांना कळालं, त्याच्या समर्थकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या सुटताना जल्लोषाची तयारी केली. बऱ्याच लोकांनी फटाके आणले होते, बऱ्याच लोकांनी हार आणले होते, गुलाल आणला होता, जणू काही निवडणूक जिंकली आहे. आणि तो बाहेर आल्यानंतर त्यांनी ढोल ताशा वाजवून त्याचं स्वागत ते करायला गेले. कारण त्यांना असे वाटले तुरुंगातून सुटलो म्हणजे मी स्वतंत्र झालो. पण पौलाला हे कळते या जगाच्या लालसेतून मी सुटलोय, मला ख्रिस्ताचे वेड लागले आहे, मी आत्ता स्वतंत्र आहे, मला माझी संपत्ती माझ्या पायांना मागे खेचत नाही. हालेलुया. याला म्हणतात कृपा पुरेशी आहे. त्या जेलमध्ये ती कृपा पुरेशी होती. आमेन. देव परिस्थिती बदलण्याऐवजी आम्हाला मजबूत करतो. म्हणून म्हटलंय हबक्कुक 3:19 परमेश्वर माझे सामर्थ्य आहे. हालेलुया. लोक सतत चमत्काराची अपेक्षा करतात पण प्रौढ होत नाही, मॅच्युअर होत नाही. त्यांना फक्त चमत्कार हवे असतात. म्हणून आजकाल अशात सभांना खूप गर्दी असते. भविष्यवक्ता आला की खूप गर्दी असते. मी कोणाच्या विरुद्ध नाहीये, मी त्या मानसिकतेच्या विरुद्ध आहे प्रिया, जी सतत परमेश्वराकडून फक्त चमत्काराची अपेक्षा करते. हालेलुया. रोज प्रार्थनेमध्ये आम्ही स्वतःला देवाच्या हातात सोपवताना म्हणा या युद्धाला बंद करू नकोस, या युद्धात लढण्याची ताकद दे मला. हालेलुया. या युद्धात लढण्याची ताकद दे अशी प्रार्थना करा. आमेन. हालेलुया. प्रत्येक युद्ध
टळू दे, हालेलुया, किंवा तो प्याला टळू दे, ही प्रार्थना नाही प्रियांनो. आम्ही प्रार्थना केली पाहिजे, मला ताकद दे, मला शक्ती दे. पॉइंट नंबर 3, विश्वास करत असताना ओके, विजय प्राप्त करणे म्हणजे सुटका नाहीये, विश्वास टिकणे सर्वात महत्वाचं. विजय म्हणजे सुटका नाही, तर विश्वास टिकवणे गरजेचं. पौलाची कदाचित सुटका अजिबात होणार नव्हती, तरीही तो विजयी होता, कारण तो विश्वासू होता. तो पळून गेला नाही, त्याने स्वतःला सोडवण्याच्या कोणत्याच योजना केल्या नाही. हालेलुया. बघा, पेत्र जेलमधून सुटला असं बायबलमध्ये वचन सांगतं, पण पौल शेवटी ज्यावेळेला त्याला पकडलं त्यावेळी तो जेलमध्येच राहिला, त्याला कोणी सोडवायला आलं नाही. येशूला जसं एकटं केलं होतं तसं पौलाला पण एकटं केलं होतं. आज जर कुठल्या ख्रिस्ती व्यक्तीला जेलमध्ये टाकलं तर दुसऱ्या ख्रिस्ती व्यक्तीला सोडवायला गेला तर तुम्हाला माहिती की त्याची अवस्था काय केली जाते. आम्ही सोडू देखील शकत नाही. हालेलुया. स्तेफन मरताना देखील देवाला पाहत आहे. देवाला पाहत आहे. कसे काय पाहत आहे? कारण ही खरी स्वतंत्रता होती. तुम्हाला माहिती आहे ख्रिस्ती लोकांचं खरं स्वातंत्र्य काय? या जगातून येशूकडे जाणे स्वतंत्रता आहे. या परिस्थितीमध्ये ज्या पण आपण आज आहे त्यामध्ये टिकणं गरजेचं आहे. माझ्या गरजा पूर्ण होत नाहीत, माझ्या मुलांच्या शाळेची फीस तटलेली आहे, माझे आजार बरे होत नाही, माझ्या घराच्या बरेच प्रॉब्लेम्स आहेत, माझ्या अनेक प्रार्थनांची उत्तर मिळत नाही, तरी देखील मी येशूमध्ये स्ट्रॉंग राहतो. हालेलुया. त्याला म्हणतात विजय. पण काही लोकांसाठी विजय म्हणजे काय माहिती? प्रॉब्लेम संपणे. विजय म्हणजे प्रॉब्लेम संपणे नाही, विजय म्हणजे मरणापर्यंत विश्वासू राहणे. प्रकटीकरण 2:10 मध्ये म्हटलंय, बी फेथफुल अनटू डेथ, म्हणजे विश्वासू राहा मरणाच्या त्या दिवसांपर्यंत, त्या वेळेपर्यंत, त्या घटकेपर्यंत. खरा विजय म्हणजे शेवटपर्यंत विश्वास टिकवणे. हालेलुया. शेवटपर्यंत. हालेलुया. बघा, आजकाल मंडळीतल्या लोकांचं जे यश मोजण्याचा तराजू आहे तो कसा माहितीये? माझ्याजवळ किती आशीर्वाद आहेत हे म्हणजे माझे खरं तर सक्सेस आहे, यश आहे. कोणतरी एखादा व्यक्ती विश्वासामध्ये अतिशय शेवटपर्यंत टिकलाय, हे त्याचं सक्सेस कधी मोजलं जात नाही आज मंडळीमध्ये. मला ती गोष्ट खूप आठवते, मला ती घटना खूप आठवते. बायबलमध्ये त्या 18 वर्ष कुबड्या स्त्री बदललेली, 18 वर्ष कुबड्या स्त्री बदललेली. आणि तुम्हाला माहिती आहे ती कुबडी स्त्री दररोज चर्चला येत आहे. तिच्या जीवनामध्ये 18 वर्ष चमत्कार नाही आहेत. प्रत्येक आठवड्याला जेव्हा जेव्हा ती येते तेव्हा तेव्हा तिला असे वाटते की मी देवा बरोबर चालत राहीन, मी विश्वास राहीन, भले माझे आजार बरे नाही झाले तरी देखील, भले माझे आजार बरे नाही झाले तरी देखील मी विश्वासू राहीन. काय वाटेल ते होते, परिस्थिती बदलली नाही तरी मी माझा विश्वास सोडणार नाही. मला असे वाटते तिच्या चमत्कार त्यामुळेच तिला मिळाला, कारण ती टिकली होती. 18 वर्ष एक सोपा पिरियड नाहीये. 18 वर्ष ती चर्चला येते. काही लोक म्हणत असतील, सिस्टर तुम्ही येऊ नका, तुमच्यामुळं बाकीचे लोक आम्हाला प्रश्न करतायत की ही बाई का बरं होत नाही, या बाईला तुमचा देव का आरोग्यदान देत नाही. सिस्टर तुम्ही येऊ नका, कारण आम्ही हलके फुलके आजार बरे करू शकतोय, एवढे मोठे आणि एवढे दीर्घकाळ एवढे जटिल आजार बरे होत नाहीत. माहित नाही तिच्यावर कोण काय असं बोललंय, पण ती का जात आहे? माझे शरीर जरी इथं नष्ट झालं तरी चालेल, माझा आत्मा परमेश्वराला पाहिल. हालेलुया. आमेन. माझ्या शरीराला काही होऊ दे, माझा आत्मा परमेश्वराजवळ असेल, यासाठी मी येत आहे. शब्बाताची पवित्रपणे आठवण पाळ, तो पवित्र राख. हालेलुया. 18 वर्ष कुबडी स्त्री शब्बात पाळण्यासाठी येत आहे, ती आरोग्यासाठी येतच नाहीये. हालेलुया. किती महान तो विश्वास. पॉइंट नंबर 4, पौल म्हणताय समाधान हे मी एक शिकलेलं रहस्य आहे जे मला परमेश्वराने शिकवलंय.
प्रत्येक गोष्टीमध्ये मी त्या रहस्याला शिकलोय. परिस्थितीत टिकायचं कसं मी शिकलोय. मी स्वतःला एक आध्यात्मिक शिस्त लावली आहे. अनेक लोक म्हणतात तुमचं काम असं होत नसेल तर असं करून बघा, तसं नाही झालं तर असं करून बघा, असं नाही झालं तर मग शेवट तोच मार्ग, या मार्गाने करायचं म्हणजे करायचं. नाही नाही नाही. जर सर्व आशीर्वाद मिळून संतुष्ट राहता आले असते तर मग शल्मोन प्रत्येक गोष्टीला व्यर्थ का म्हणत आहे? शल्मोनला प्रत्येक गोष्ट अशी व्यर्थ का वाटत आहे? आणि पौलाकडे आता काहीही नसून तो समाधानी कसे राहत आहे? मग का? कारण समाधानी राहण्याचे रहस्य आम्हाला शिकले पाहिजे. हे रहस्य हे शिकले पाहिजे प्रिया. हालेलुया. देवावर अवलंबून राहण्याचं रहस्य. हालेलुया. समाधानी म्हणजे एक अँबिशन नाही, काय म्हणतो त्याला मी, की एक ध्येय सारखं आपण त्याला जपलं पाहिजे. समाधान. मी समाधानी राहील, मी समाधानी राहील. माझ्याजवळ कमी आहे पण काही प्रॉब्लेम नाही, इतकं पुरेसं आहे, इतकं पुरेसं आहे. मिळालं असतं तर ठीक आहे, पण नाही मिळालं तरी पण मी समाधानी आहे. हालेलुया. तुम्हाला समजत आहे? ओके. समाधान शिकावं लागतं, समाधानी राहणं शिकावं लागतं. आजचं जी संस्कृती आहे ना ती म्हणजे काय? अधिक पाहिजे, अधिक पाहिजे, अधिक पाहिजे, अधिक पाहिजे, अजून अजून. हा लालसा, लालच संपतच नाहीये. जे आहे त्या देवाचे आभार मानायला मी विसरलोय. पण पौल एक चांगलं रोमी सुभेदाराचं जीवन जगत होता. येशूकडे आल्यापासून त्याच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी बदलायला सुरुवात झाली. त्याचा सर्व कम्फर्ट निघून गेला, त्याचा आराम निघून गेला. त्याचा जॉब खूप छान होता. सकाळी तो आयटीत बाहेर पडायचा, संध्याकाळी तो आयटीत घरी जायचा. त्याचा जॉब संपल्यानंतर देखील लोक सलाम करायचे, बाबा हा पोलीस आहे आणि पोलिसांच्या प्रशासनात काम करतोय तो. त्याचा आदर, त्याला उत्तम जेवण जेवायला देत होते त्याच्या घरचे. तो कुठेही बाहेर गेला तर त्याला सलाम करत होते. पण आता त्याच्याकडे काहीच नाहीये. तो एक आरोपी झालाय आणि त्याला माहित होतं आरोपी होणं किती वाईट आहे रोमी साम्राज्यामध्ये. आणि तिथे देखील तो म्हणतोय मला हे रहस्य शिकवण्यात आलंय प्रियानो, मला हे रहस्य शिकवण्यात आलंय. हालेलुया. मला या वचनाचा आणखी एक भाग खूप आवडतो. तो माझा पॉइंट नंबर 5 आहे. तो म्हणताय तो ख्रिस्त माझ्या बरोबर आहे असे म्हणत नाही. त्या वचनामध्ये तो म्हणताय फिलिप्पी 4:13 मध्ये, ख्रिस्ताच्या ठाई, ख्रिस्तामध्ये मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. आज येशू आमच्या बरोबर नाही, येशू आमच्या मध्ये आहे. हालेलुया. आमेन. म्हणूनच मी तुम्हाला म्हणालो त्याचे बळ, त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य बाहेरून येत नाहीये, त्याचं सामर्थ्य आतून येत आहे. कारण ख्रिस्त त्याच्या मध्ये काम करत आहे. हालेलुया. तो येशू बरोबर एक संघ झाला आहे. हालेलुया. जुन्या करारामध्ये देव लोकांबरोबर होता, नवीन करारामध्ये देव लोकांमध्ये वस्ती करताय. येशू आम्हामध्ये आहे. आमेन. आम्ही ते गीत ऐकतो ना पास्टर अनिल कान्यांचं, येशू मेरे अंदर है. आमेन. याचा अर्थच तो आहे, देव माझ्या सोबत आहे म्हणजे देव माझ्यातून बाहेर आहे. पण जर देव माझ्यात आहे तर आम्ही दोघे एकच आहे. हालेलुया. किती अद्भुत आहे. गलती करास पत्रामध्ये लिहिलं ना की आता मी जगतो असे नाही, ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. मी स्वतःला वधस्तंभावर खेळलेला आहे. आता मी जगतोय असे नाहीच आहे, तो माझ्यामध्ये जगत आहे. आमेन. हालेलुया. म्हणून ही आमची ओळख आहे की ख्रिस्त आमच्यामध्ये आहे हे ओळखायचं आहे. आमेन. दररोज मला पवित्र आत्म्याबरोबर चालायचंय. आमेन. जेणेकरून आम्हाला समजेल देवाचा आत्मा आमच्यामध्ये काम करतोय. काय परमेश्वराचे वचन तुमच्यावर बोलते प्रिय. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. पॉइंट नंबर 6, पौलाचा फोकस परिणामावर नाहीये, रिलेशनशिपवर, नाते संबंधांवर. पौल परिणाम किंवा अंतिम निर्णयाची वाट बघत नाहीये. परमेश्वराबरोबर त्याचे जे नाते संबंध आहेत त्या नाते संबंधांवर त्याचा फोकस आहे.
हालेलुया. तो तुरुंगात असताना मी तुरुंगाच्या बाहेर येईन हा त्याचा फोकस नाही. एक दिवस मी नक्की बाहेर येईन, एक दिवस मी नक्की बाहेर येणार म्हणजे येणार नाही, मी सगळ्या सेटिंग झालं. नो, तो ख्रिस्तावर फोकस करताय. इफिस्करास पत्रामध्ये लिहिलंय, तुम्ही तुमच्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत राहा. हालेलुया. कोणाकडे पाहत राहा? कारण त्याने ती धाव पूर्ण केली. म्हणून तो म्हणाला, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. मी जगाला जिंकले आहे. हालेलुया. तुम्ही माझ्यापेक्षा मोठी कृत्य करा. हालेलुया. असं येशू म्हणाला. आज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही अधिक सहन कराल आणि परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल. हालेलुया. आमेन. हालेलुया. समजत आहे प्रत्येकाला? मरिया आणि मार्थाच उदाहरण घे प्रिय. हालेलुया. मरियेला देवाजवळ बसणे, त्याच्यावर फोकस करणे खूप आवडते. मार्थाला वाटते मला काहीतरी केलं पाहिजे. आमचा फोकस आमच्या जीवनाचा येशू बरोबरचे नाते संबंध आहेत. जितका वेळ या पृथ्वीवर आम्ही येशू बरोबर वेळ घालू, तितकी गूढ मैत्री आमची होईल आणि आम्ही ज्या वेळेला स्वर्गात जाऊ त्यावेळेला मला आनंदाने जवळ घे. माझ्या मित्रा, विश्वासू आहेस, मी तुझी खूप वाट पाहत होतो. तुझ्यासाठी मी खूप काही गोष्टी सजवल्या. प्रभूची स्तुती असो. आमचे नातेसंबंध परमेश्वराबरोबर घट्ट असले तर आम्हाला परिस्थितीमध्ये आम्ही केवळ त्याच्या जवळ जाणार आहोत या विश्वासाने प्रत्येक दुःख सहन करण्याची ताकद मिळते प्रिया. हालेलुया. आजकाल लोकांसाठी परमेश्वर काय माहितीये, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा एक स्त्रोत, इतकंच. याच्या पलीकडे त्यांच्याबरोबर काही संबंध नसतात. याच्या पलीकडे परमेश्वर त्यांच्यासाठी कधी एक पिता, कधी एक मित्र, कधी एक सोबती कधी नसतं. चर्च मध्ये देखील जेव्हा कधी मी पाहतो लोक संकटामध्ये असताना रडत असतात, आक्रोश करत असतात, देवाजवळ येण्यासाठी खूप त्यांचं मन चोरतंय. जसा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला लगेच त्यांचे चर्चला येणं बंद होते. ते विसरतात त्यांचं कोणीतरी व्हेंटिलेटर मध्ये होतं, परमेश्वराने त्यांना आरोग्यदान दिलं होतं. ते विसरतात त्यांचं कर्ज माफ झालं. ते विसरतात त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने काय काय केलं होतं. प्रियांनो, जो त्याच्या उपकारांना विसरतो त्याच्या जीवनात पुन्हा कधी नवीन आशीर्वाद येत नाहीत. जो उपकारांची आठवण ठेवतो त्याच्यासाठी नवीन आशीर्वाद येतात. हालेलुया. आमेन. म्हणून ख्रिस्त आमची परिस्थितीच व्हायला पाहिजे. त्याच्या बरोबर उठणं, त्याच्या बरोबरच चालणं. जर परमेश्वर तुझी परिस्थिती बदलत नाहीये तरी तुम्ही म्हणाल का की मी ख्रिस्तामुळे सर्व काही करू शकतो. आज मला इतकेच समजवायचं, मी ख्रिस्तामध्ये सर्व काही करू शकतो याचा अर्थ आज आम्हाला कळालं की त्या संकटात टिकू शकतो. माझ्या तोंडाने मी काहीही एक वावगं बोलणार नाही, मी तक्रार करणार नाही, मी दोष देणार नाही, मी माझं तोंड उघडून शाप देणार नाही. तर मी त्या परिस्थितीत म्हणेन, मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताच्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. मी तुरुंगातून बाहेर येऊ शकतो की नाही मला माहित नाही, पण मी तुरुंगात देखील विजयी राहू शकतो. हा पौलाचा दृष्टिकोन आहे, हे पौलाचं थिंकिंग आहे. परिस्थिती नाही बदलली तरी ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, म्हणून मी टिकेन, जिंकेन आणि विश्वासात चालत राहीन. हालेलुया. माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे, तुम्ही पहिल्यापेक्षा अद्भुत रीतीने देवाच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये विजयी व्हाल. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. हे महान सेनाधीश परमेश्वर पिता, काही लोक आहेत आज माझ्या समोर, त्यांची परिस्थिती अजूनही बदलत नाहीये. ते अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून, वर्षांपासून त्या चमत्काराची वाट पाहत आहेत. पण प्रभू, आज हे वचन त्यांना समजलेलं आहे. आज जेव्हा ते आपली परिस्थिती देवा त्याच्यामध्ये तक्रार न करता, तुला दोष न देता त्या परिस्थितीत टिकण्याचा प्रयत्न करतील, त्यावेळेला त्यांना एक नवीन सामर्थ्य प्राप्त होईल. परमेश्वर पिता, तू या लोकांजवळ जा. मी प्रार्थना करतो, जे जे आज हा संदेश ऐकत त्या प्रत्येकाची परिस्थिती देवा, त्या परिस्थितीमध्ये टिकण्याचे बळ तू त्यांना दे पिता. म्हणून प्रार्थना करतो, तू त्यांची सहायता कर, तू त्यांची काळजी घे पिता. येशूच्या नावामध्ये देवा त्या परिस्थितीत सैतानाला तू लज्जित कर. देवा, कर तुझे वचन सांगते,
तू शक्ती पलीकडे आमची परीक्षा घेत नाहीस राजा. तू आम्हाला सोडवतोस, पण परमेश्वर पिता सोडवण्याच्या आधी त्या परिस्थितीत टिकण्यास तू मदत कर. 18 वर्ष कुबडी स्त्रीच्या जीवनामध्ये चमत्कार झाला पिता. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक चमत्कार आहे, पण परमेश्वर पिता आधी त्या परिस्थितीत टिकायला तू मदत कर देवा. जोपर्यंत तुझ्याकडून दार ओपन होत नाही, दार उघडे केले जात नाही, तोपर्यंत मी माझ्या मुखाने एक चकार शब्द देखील बोलणार नाही. मी विश्वास करतो परमेश्वर पिता की तू माझी परिस्थिती बदलशील. थँक्यू सो मच परमेश्वर पिता की तू आमच्या बरोबर आहेस. धन्यवाद पिता. येशू तुझ्या नावात मी प्रार्थना करतो म्हणून तू ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, धन्यवाद की तुम्ही जॉईन केलं. जर खरोखर तुम्हाला दररोज हे संदेश ऐकायचे असतील तर युट्यूबवर हे संदेश तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्हाला स्टडी करायचा आहे, तुम्ही आमच्या बरोबर स्टडी करू शकता. तुम्ही जो स्क्रीनवर पाहता तो नंबर माझा आहे. तुम्ही प्रार्थना विनंती मला व्हॉट्सअपला पाठवू शकता. जर खरोखर तुम्ही नवीन विश्वासणारे आहात, तुम्ही कुठल्याच चर्चला जात नसाल, तर तुम्ही आमच्या बरोबर जॉईन व्हा. आम्ही तुम्हाला येशूचे शिष्य बनवण्यास नक्की मदत करू. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद देव. थँक्यू सो मच.